सोलापूर विमानतळावरून आता गोवा आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली आहे। विमानतळ सुरू झाल्याने मंत्र्यांचे दौरे वाढले। दररोज विमान ये-जा करते। प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी विमानतळावर पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ कायमचे लागणार आहे। त्या अनुषंगाने अतिरिक्त 70 पोलीस अंमलदार द्यावेत। विमानतळ परिसरात नव्या पोलीस ठाण्यासही परवानगी शहर पोलिसांनी मागितली असा प्रस्ताव देऊन अद्याप गृह विभागाकडून कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही। शुक्रवारपासून सोलापूर विमानतळावरून आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा नियमित सुरू होईल। डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे। सोलापूरच्या विमानतळावर 67 व 72 सीटर 2 विमाने एकाच वेळी उतरू शकतात। याशिवाय 2 हेलिकॉप्टर किंवा 2 चार्टर्ड विमानेही 12 ते 15 सीटर एकाच वेळी विमानतळावर उतरू शकतात। विमानसेवा सुरू झाल्यापासून गोवा मुंबईसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री सोलापूर विमानतळावर उतरले आहेत। आता महापालिका, जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मंत्र्यांचे दौरे वाढतील। त्यामुळे इतर वेळी देखील मंत्री, सेलिब्रिटी सोलापूर विमानतळावरून प्रवास करतील। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षतेसाठी कायमचे पोलिसांचे मनुष्यबळ आवश्यक आहे। पण आता सोलापूर शहर पोलिसांचा प्रस्ताव गृह विभाग कधीपर्यंत मंजूर करतं हे पाहावं लागणार आहे।